बघा, ही परमेश्वरी कृपा सतत कार्य करत आहे आणि प्रत्येकाला याचा अनुभव आलेला आहे आणि अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. अनुभवातूनच जीवन बनलेलं आहे आणि कुटुंबामध्ये जेवढेही सदस्य आहे प्रत्येकाला त्याची अनुभूती आलेली आहे. सत्यावर परमेश्वर कार्य करत आहे आणि सत्य जर तुटला त्याचा विपरीत परिणाम होतो हे आतापर्यंत आलेल्या अनुभवातून ऐकलेलं आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये दुःख, समस्या, अडीअडचण असल्याशिवाय या मार्गात येण्याची इच्छा करत नाही. त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबामध्ये फार मोठं दुःख होतं आणि ते दुःख दूर व्हावं याकरिता बरेचसे प्रयत्न करण्यात आले. कारण की आमचे वडील धन्वंतरी विद्येचे बडचेले होते. आम्ही तिघे भाऊ, एक बहीण होतो. आई वडील. माझ्या आजीने चौमाचा बोरवण गावामध्ये आला, कारण की आमचं गाव पोवारी मुलूक, खाजा वाटला जातो. तो खाऊ माझ्या आजीने माझ्या लहान भावाला दिलं आणि खाऊ खाल्ल्यानंतर अर्ध्या तासामध्ये माझा भाऊ पाण्याविना मासोळी असं तडकू तडकू मेला. म्हणजे वैदाचं लेकरू गांडूळ खाऊन मरते ही कहावत ऐकली होती, पण मी माझ्या घरी माझ्या डोळ्याला पाहिली. त्यानंतर माझ्या वडिलांनी आम्ही शेतात माती टाकली. टोक्या होत्या, टोक्याची मोठी बांधी करावी. मधातला धुरा काढला, मोठी बांधी झाली. पण वडिलाच्या डोक्यावर बेंड झाला. वडील दुसऱ्याचे दुःख दूर करत होते. साप चावला, विंचू चावला, कोणाचा पोट फुगला, डब्बा उठला असं म्हणतात. पण दुसऱ्याचे दुःख दूर करत होते, पण स्वतःचे दुःख दूर करत नाही. काही उपाय केल्यानंतर त्यांचे दुःख दूर झाले. आईला बाजेवर सापाने चावलं. साप बाजेवर चढत नाही, पण वादीचा साप आहे म्हणे. अगड जाणता आणला, उपाय केला. आई गुंगी आणि बैरी झाली. आई निवड डोळ्यातून पाणी, अश्रूची धार व्हायची, बोलत नव्हती. दिवाळीचा सण. आईला आम्ही सांत्वना केलं, आई रडू नको, बरोबर. आईला वाटत असेल कदाचित, आईची ममता न्यारी असते, की मी मेल्यानंतर याचे वडील दुसरी पत्नी करेल, पण माझ्या बाळाला आई मिळणार नाही. या विचाराने कदाचित रडत असेल. काही दिवसांनी आई बरी झाली. एका मागे एक दुःखाचं डोंगर. एक बरं झालं तर दुसऱ्याला समस्या. अचानक माझी प्रकृती बिघडली आणि मी घुमू लागलो. घरून पळ काढत होतो, तर पडता पडता अंगातील कपडे काढून गावाच्या बाहेर तलाव आहे तिथं मी उडी मारत होतो. असा प्रसंग होता. तर वडिलाच्या हातावर 4 गावी चेले होते धन्वंतरी विद्येचे. कोणी तांदरी हलवे, कोणी निंबू भरे, कोणी धागा दोरा करे.
कोणाच्या बसमध्ये ह्या समस्या दूर झाली नाही. अखेर बाजेवर जेव्हा झोपवलं तर हातात दोन व्यक्ती एका हाताला पकडायचे, पायालाही पकडायचे, परंतु समस्या दूर झाली. सरते शेवटी आई मी मरतो असा शब्द माझ्या मुखातून निघाला आणि आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले. कारण की माझ्या वडिलांना म्हणजे आदिवासी एरिया असल्यावर शिकार केला जंगलातली, ते 1-2 किलो मटण भेटून जायचा, मोवाची पहिल्या पाण्याची 5 लिटरची डबकी दारू भेटायची, फुकटाची नाही. फुकटाचे भेटल्यावर कोण सोडते, नाही का, गोडच वाटते. म्हणून ते या मार्गात येण्याची इच्छा करत नव्हते. आणि 2च परिवार या मार्गात होते, आमचे चुलत काका आणि एक राणेजी म्हणून. पण जेव्हा माझ्या मुखातून हे शब्द निघाले, आई मी आता मरतो, तेव्हा माझे वडील 1 किलोमीटर अंतर आहे टोला आणि गाव, कोयलारी हे गाव आणि आमच्या कोयलारीचा टोला, असं 1 किलोमीटर अंतर मधात आहे. तर गावात गेले आणि काकाजीला घेऊन आले. मला त्या बाजाच्या ठाव्याला चिपकवून बसवलं, तरी दोघे एका बाजूला दोघे एका बाजूला पकडून, आणि त्यांनी ग्लास मध्ये पाण्यामध्ये फूक मारली, डोळ्यावर छटका मारला, डोक्यावरती ते तीर्थ टाकला. पण तीर्थ आता म्हणतो ना, पहिले पाणीचं आम्हाला माहित होतं, राख रांगोळी पाणी आमचे वडील करून देत होते, पाणी समजत होतो. आणि पाजण्याचा प्रयत्न केला तर चमचा वाकला, पण दात फुलले नाही. पण दाताच्या फटीतून जेव्हा तीर्थ आत पोटात गेला आणि मी 5 मिनिटात शांत झालो. अशी ही परमेश्वरी कृपा, ही दैवी शक्ती कार्य करते. आणि मी विचारू लागलो की एवढी लोक कशी आहेत. तेव्हा माझ्या आईनं मला समजावून सांगितलं. तेव्हापासून निश्चय केला, एक चित्त एक लक्ष एक भगवान. आणि या मार्गामध्ये आम्ही जुळलो. घरी असलेले टोपला भाऊ, दुलादेव, साखरदेव, खोडकोबा, नामदेव बाबा हे एवढे गोट्याला शेंदूर लावला, सर्व त्यांचे विसर्जन केले. घरी असलेल्या मूर्ती, फोटो, धागा दोरा गाडलेले बांधलेले, जीवती, राखी सर्वांचं विसर्जन केलं. आणि एका परमेश्वराच्या नावाने अगरबत्ती लावली. साफसफाई होण्यापूर्वी समाधान मिळालं. कसं परमेश्वर शब्दावर परमेश्वर कार्य करते. काय सांगितलं होतं, भगवंताच्या प्रतिमेसमोर उभं केलं आणि भगवान बाबा हनुमानजी, आम्ही तुमच्या चरणी तन मन देह अर्पण करत आहोत, तुम्ही आम्हाला सांभाळा, एवढंच म्हणायचं. जिथं पाय पडणार नाही अशा ठिकाणी अगरबत्ती लावा आणि कुटुंबातील सदस्य बसा आणि हा शब्द बोला. आणि साफसफाई केल्याच्या नंतर आम्हाला या मार्गाची सकाळची विनंती कशी करायची, किती वाजे करायची, सायंकाळची प्रार्थना कशी करायची, हे सर्व समजावून सांगितलं. आणि कुटुंबातील संपूर्ण दुःख दूर झाले, समाधान मिळालं. तेव्हापासून सुख शांती समाधान आहे. आणि परमेश्वराच्या कृपेनं एक चिंता होती. 2 वर्षापासून आम्ही चिंतित होतो. कारण की माझ्याकडे 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे.
आणि संबंधितांमध्ये नातेवाईकांमध्ये सांगितलं का माझ्या मुलगी डिफॉर्म आहे, स्वामी विवेकानंद हॉस्पिटलला फार्मसिस्ट म्हणून जॉबवर आहे, डिफॉर्म MR किंवा जॉबवाला मुलगा सांगा. ते सागर साहेब यांनी सांगितलं होतं, नरहरी दादा यांनी सांगितलं. बरेचसे आपल्या जे संपर्कात आहे 2 वर्ष परीक्षा. आणि एक दिवस असा अचानक फोन आला, तुम्ही हरिरामजी बोलता का? हो. कधी म्हणे तुमच्या मुलीचं लग्न जुळलं का? नाही की म्हटलं. अरे आमच्याकडे मुलगा आहे म्हणून, इंजिनियर आहे, निर्व्यसनी आहे, 2 मुलं आहेत, मुलगी आहे. बायोडाटा पाठवता साहेब म्हणून. म्हटलं पाठवला. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला, साहेब म्हणजे बायोडाटा पाहिला का? म्हटलं हो दे. या म्हटलं आमच्याकडे. आम्ही 26 जानेवारीला येतो ना. विचार आला 26 जानेवारीला आमचं सलूनचं दुकान आहे, धंदा चालते 12 वाजता. आणि सहपरिवार आम्ही आश्रमात वनभोजनाच्या कार्यक्रमाला दरवर्षी जातो. सायंकाळी आम्ही प्रार्थनेत शब्द ठेवला की भगवान बाबा म्हणजे तुम्ही पाठवलेला योग आहे आणि मुलाकडे येणार आहेत आणि 26 जानेवारी हा दिवस दिला आहे. आम्ही कार्यक्रमाला येऊ पण उशीर आहे, 1:45 वाजे येणार आहे. 1:45 वाजे आले तर 5 वाजतेच न कार्यक्रम आटपून जातो. आता येणारे सेवक वर्ग येतील, हा सेवक जाईल, किती गर्दी होईल. कसा परमेश्वर आहे. 2 दिवसानंतर फोन आला की आम्ही 25 तारखेलाच येतो, रविवारी मुलाला सुट्टी आहे, जेवायला सुट्टी आहे, सर्व जॉबवाले त्यांचे आहेत. आणि ते 25 तारखेला आले आणि परमेश्वराच्या कृपेनं बाबांच्या पुण्यानं हे कार्य घडून आले. 28 तारखेला टिक्याचा कार्यक्रम झाला आणि 13/5/26 सायंकाळी 6:15ला MR सेलिब्रेशनमध्ये हाल केला आहे, लग्न ठरलेलं आहे. अशी ही दैवी शक्ती कार्य करते आहे. म्हणून ध्येय मजबूत कर का परमेश्वर ही काय दैवी शक्ती आहे. आणि एक म्हण आहे, जो नमेल तो जमेल आणि जो सहन करेल तो टिकेल. तत्वशब्द नियमाचं अनादर होऊ नये याची काळजी घ्या.